जय श्रीराम मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा राजगावंडी तुमचं स्वागत आहे पार्ट 3 मध्ये. ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिला नसेल तर पाहून घ्या. आधी मी गेलो श्री गोमुखकुंड मध्ये. हा नागझरीतला श्री गोमुखकुंड 300 ते 400 वर्ष पहिले बांधलेला आहे. तिथं गोमुखकुंडात व्हिडिओ आणि फोटो काढू देत नाहीत, तरी तुमच्या भावानं व्हिडिओ आणि फोटो काढलेच. आपण तो गोमुखकुंडात हातपाय धुतले होते, आपल्या मोबाईलनं काही धुतले नव्हते, मग आपल्या मोबाईल धुवून घेतलं. तेवढ्यात तिथं बंके यायला. बंके आधी मी डायरेक्ट गेलो आम्ही दुकानात चालतो म्हणून आमच्याजवळ 5 रुपये होते. मग 5 रुपयात घेतली ना मूग डाळ आणि मी एकटाच खात बसलो. बंकेला तर म्हटलं मी तुली की आता मी देत नाही. मग बंक्या डोकसाच खात बसला. बंक्याला तिथं दिलं सोडून आधी मी गेलो दर्शन घ्यायला. बंक्या म्हणे मी दर्शन घेतलेलं आहे, मी येत नाही. आम्ही चाललो होतो गोमाजी महाराजचं दर्शन घ्यायला. मी तर पहिले सरकाच गुतलो होतो रे बा. मग आधी म्हणे आपल्याला तिकडून इकडून जायला लागते म्हणे. मग इकडे गेलो पायऱ्या चढत. जाता जाता पहिले आम्हाला जुन्या काळातला रस्ता भेटला. पहिले तर विठोबा रुक्मिणीचे समाधीचे दर्शन घेतले. तिथून पुढे गेल्यावर भोले बाबाच्या पिंडीचे दर्शन घेतले. तिथून पुढे गेल्यावर संत गोमाजी महाराजचे पण दर्शन. मग पुढे जाऊन गोमाजी महाराजच्या रथाचे पण दर्शन घेतले. आता भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका.